लाडक्या बहिणी दर महिन्याला येते, पण आम्हाला 4 महिने झाले 5 महिने झाले पैसे आम्ही वाट पाहून दिला। काय खावा काय नाही, काम होत नाहीत आमच्याकडून। आमचे लय वादे चालू आहे। भाड़ी खोली भी पैसे जमा हो गए, मैडम पे भाड़ा हो गया। नहीं आम्ही काय खावा म्हातारा माणूस आहे। शासनाच्या निराधार आणि श्रावणबाळ योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीये। 1500 रुपयांवर घर चालवणाऱ्या विधवा आणि वृद्ध महिलांना 4 महिन्यांपासून एकही रुपया मिळालेला नाही। अमरावतीच्या राहुल नगर आणि बिच्छू टेकडी परिसरातील महिलांनी सिटी न्यूज कडे आपल्या व्यथा मांडल्यात। पाहूया हा विशेष रिपोर्ट। म्हाताऱ्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, कारण बँकेच्या दरवाजातून ती 4 महिने रिकाम्या हाताने परतते। निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि विधवा महिलांकरिता अनुदान योजनेतून दरमहा 1500 रुपये मिळतात, पण आता गेले 4 महिने बँक खातच रिकाम आहेत। श्रावणबाळाची निराधार मला भेटते, पण आता 5 महिने झाले मला पैसे नाही भेटले। दुःख आहे सुख आहे, आम्ही खावा काय? जसं मोदी सरकार आलं तेव्हापासून आम्हाला काही पैसे भेटले नाही। लाडक्या बहिणीला दर महिन्याला येते, पण आम्हाला 4 महिने झाले 5 महिने झाले पैसे आम्ही वाट पाहून दिला। हे साव बाबा आज पाठवत, ह्या महिन्यात पाठवत, त्या महिन्यात पण आम्हाला पैसा आजपर्यंत भेटलाच नाही। आता कधी भेटते काय भेटते? राहुल नगर आणि बिच्छू टेकडी येथील वृद्ध महिला, पुरुष आणि विधवा महिलांना उपजीविकेकरिता फक्त हेच सरकारचं अनुदान आहे। शासनाचं लाडकी बहीण योजना मधून काही महिलांना नियमित रक्कम मिळते, पण निराधारांना मात्र डावलण्यात येतंय। ही वस्तुस्थिती आहे। आमचे पैसे का बरं नाही येऊन राहिले? आमच्याकडून काम नाही होत, धंदा नाही होत। तुम्ही का बरं नाही पाठवून राहिले? काय खावा काय नाही, काम होत नाहीत आमच्याकडून। सर असे नका करू, दर महिन्याला पैसे पाठवत जा। बँकेत जातो पण पैसे मिळत नाहीत, उपाशी झोपतो, अशा शब्दात महिलांनी आपल्या व्यथा सिटी न्यूज कडे व्यक्त केल्या। 4 महिन्यापासून पैसे नाही आले। श्रावण बाळाचे आम्हाला पैसे पाठवा। 4 महिने झाले आम्हाला पैसे पाठवले नाही। आम्ही काय खावा? आता म्हातारा माणूस आहे, कोणी धावणार नाही, कोणी काही नाही, पोरं नाही, कोणी नाही। कायच्या भरोशावर हे करावं आम्ही? आमचे पैसे लवकर पाठवा। महिलांची मागणी आहे की लाडक्या बहिणींसारखंच आमचंही जीवन आहे। 4 महिने झाले आम्हाला काही पगार भेटला नाही आणि आमच्याकडून काही रोजगार काही होऊन नाही राहिला। आम्ही म्हणजे घरी बसून खाऊन राहिलो। आमचे लय वादे चालू आहे खा प्यायचे। आम्हालाही तात्काळ पैसे द्या, अशी आर्त हाक विधवा महिलांसह वृद्ध महिला आणि पुरुषांनी सरकारकडे केला आहे। योजना असल्या तरी अंमलबजावणीच्या पातळीवर जर कोणी उपाशी राहत असेल तर त्याला न्याय मिळणं हे सरकारचं कर्तव्य आहे। या महिलांचा आवाज सरकारने ऐकावा आणि अनुदान तात्काळ त्यांच्या खात्यात जमा करावं।